अगदी जवळून पहा. या आप्यांना खूप छान असा कलरही आला आहे आणि टेस्टीही झालेले आहेत. नक्की ट्राय करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. नमस्कार. आज आपण आप्पे बनवण्यासाठी डाळ आणि तांदूळ भिजत घालत आहोत. त्याचं प्रमाण कसं घ्यायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे 1 ग्लास उडदाची डाळ घेतली आहे आपण. ही या पातेल्यात घ्या. यामध्ये हे पाणी घाला. ही डाळ अशी स्वच्छ धुवून घ्या. आता हे पाणी आपण बाहेर काढून घेऊयात. हे पाणी काढून घेतलंय. आता याला भिजत घालण्यासाठी आपल्याला आणखीन पाणी घालायचं आहे. हे पाणी घाला आणि ही डाळ आपल्याला रात्रभर भिजत द्यायची आहे. सकाळी आता ही डाळ आपण मिक्सरला काढून घेऊयात. आता आपण इकडे दुसरं पातेलं घेतलंय. त्यामध्ये आपल्याला हे तांदूळ घालायचे. डाळ आपण 1 ग्लास घेतली आहे. तांदूळ आपण हे 2 ग्लास घेणार आहोत. हे आपण राशनचे तांदूळ घेतले. आता हेही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे. यामध्ये पाणी घाला. हे तांदूळही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला. आपण हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत आणि यातलं पाणीही काढून घेतलंय. आता परत आपल्याला या तांदळामध्ये पाणी घालायचं आहे. हे पाणी घाला. पाणी घालून आपण हे आता भिजत घातलेलं आहे. डाळ आणि तांदूळ हे आपल्याला रात्रभर भिजू द्यायचं आहे आणि नंतर सकाळी आपल्याला अगदी बारीक असं मिक्सरला काढून घ्यायचं आहे. हे आपण मिश्रण पूर्ण असं भिजत घातलेलं आहे. हे दोन्ही पातेल्यामध्ये हे रात्रभर भिजत द्यायचं आहे आणि नंतर छान असं मिक्सरला काढून घ्यायचं आहे. चला तर आपण सकाळी हे पूर्ण मिश्रण सकाळी काढून घेऊयात. काल रात्री आपण यामध्ये तांदूळ आणि डाळ हे भिजत घातलेलं होतं. आता पाहूयात आपण हे कसं भिजलेलं आहे. ही आहे डाळ. ही डाळही अशी छान भिजलेली आहे, पाहू शकता. आता आणखीन एकदा याला पाणी काढून घेऊयात आपण आणि मिक्सरला बारीक करूयात. आता इकडे तांदूळ आहे. हे तांदूळही छान भिजलेले आहेत. याचं प्रमाण आपलं 1 ग्लास उडदाची डाळ आणि 2 ग्लास हे तांदूळ होते. आता हे छान भिजलेले आहेत. आपण याला एकदा स्वच्छ करून घेऊयात आणि मिक्सरला काढूयात. हे तांदूळ आणि ही डाळ आपण एकदम स्वच्छ करून घेतलेली आहे 2 पाण्याने धुवून. आता आपण काय करायचं आहे ना, हे मिक्सरला काढायचं आहे. मग त्यासाठी आपण हे दोन्ही मिक्स करून घ्या, म्हणजे समान आपलं मिक्सरला जाईल. हे मिक्स करून घ्या. आता यामध्ये हे मिक्स करून घ्या. हे मिक्सही झालंय. आता आपल्याला हे मिक्सरला काढायचं आहे. हे मिक्सरला घेतले आपण. आता यामध्ये थोडंसं पाणी घालूयात. हे थोडंसं पाणी. आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. हे पाहू शकता. आता हे मिक्सरला बारीक करून झालेलं आहे आपलं. आता याचं टेक्स्चर असं एकदम बारीक घ्यायचं नाही, जसं आपण इडलीसाठी तयार करतो त्याचप्रमाणे हेही बनवून घ्यायचं आहे. अगदी थोडंसं असं मोठं. चला आता हे काढून घेऊयात आपण आणि सर्व शिल्लक राहिलेलं अशाच पद्धतीने मी काढून घेते. हे काढून घ्या. ह्या पातेल्यामध्ये आपण काढून घेतले. हे असं आपलं मिक्सरला काढून झालेलं आहे. आपलं आता सर्व मिक्सरला काढून झालेलं आहे. हे आपलं मिक्सरला काढून झालेलं आहे. आता याला एकदा मिक्स करून घेऊयात. पाहू शकता अगदी आपण असं दाटसर हे ठेवलेलं नाही आणि पातळही केलेलं नाही बॅटर. आता यामध्ये आपल्याला हे चवीनुसार मीठ घालायचं आहे.
यामध्ये हे मीठ घातले आणि हा खाण्याचा सोडा, हेही मिक्स करून घ्या. हे मिक्स करून झालंय. आता यावरती हे झाकण ठेवायचे आणि याला 5 मिनिटं आपण असं झाकून ठेवणार आहोत. इकडे आपण हे नारळ फोडून घेतले आणि असे छोटे तुकडेही बनवून घेतलेत. आपल्याला याची चटणी बनवायची आहे. आता हे मिक्सरला घालूयात. यामध्ये हे जिरं घालायचं आहे, हे चवीनुसार मीठ. आता आपल्याला यामध्ये ही हिरवी मिरची घालायची आहे. त्यानंतर यामध्ये हा कढीपत्ता घालायचा आहे. त्यामध्ये ही थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. आता हे मिक्सरला काढून घ्यायचे. हे मिक्सरला बारीक करून झालेलं आहे. आता हे काढून घेऊयात आपण. आपल्याला चटणीला तडका द्यायचा आहे. आपण इकडे पॅन ठेवला आहे आणि पॅनमध्ये तेलही टाकलं आहे. आता हे तेल गरम झालं ना, यात थोडंसं जिरं घाला. हा असा बारीक कट करून घेतलेला लसूण घालायचा आहे. यामध्ये हा कढीपत्ता घालायचा आहे. आता इकडे हा चटणीमध्ये घालायचा आपल्याला. पाहू शकता एकदम अशी छान चटणी झालेली आहे आणि याला तडकाही छान बसलेला आहे. आता इकडे आपलं हे आप्याचं पीठही छान स्पंजी झालेलं आहे. पाहू शकता. आता आपल्याला इकडे त्यामध्ये आपल्याला हा कांदा घालायचा आहे, हे ओटाणे, ही हिरवी मिरची, ही कोथिंबीर. हे मिक्स करून घ्या. चला आता आपण आप्पे करून घेऊयात. आता आपण इकडे आप्पे पात्र ठेवलेलं आहे. आता याला आपण थोडंसं तेल लावून घेऊयात. तेल किंवा तूप हे तुम्ही लावू शकता. थोडंसं तेल मी लावलेलं आहे. सर्व बाजूनी माझं तेल लावून झालेलं आहे. इकडे आता आप्पे पात्र हे गरम झालेलं आहे. यामध्ये आपण हे पीठ घालूयात आणि आप्पे असं टाकत असताना नेहमी आपण साईडचे आप्पे पहिल्यांदा टाकून घ्यायचे कधीही. हे आपले साईडचे आप्पे टाकून झालेले आहेत. आता हे पण टाकून घेऊयात आपण. हे आपले आप्पे टाकून झालेले आहेत. आता यावरती हे झाकण ठेवा आणि मीडियम गॅसवरती ठेवा. आता आपण हे आप्पे पलटून घेऊया. पाहू शकता अगदी असं यावरती कोरडेपणा आलेला आहे. आता हे पलटून घेऊयात आपण. अगदी आपल्याला काहीही वेळ लागत नाही हे पलटण्यासाठी. हे पाहू शकता अगदी स्पंजी छान झालेले आहेत. हे आप्पे आता सर्व असे पलटून घेते मी. हे पाहू शकता सर्व आपले आप्पे असं पलटून झालेले आहेत. एकदा जवळून पाहा. 2 मिनिटं झाकून ठेवूयात. नाही ठेवलं तरी चालतं. हे झाकण मी काढून घेते. पाहू शकता. आता खालच्या साईडने पाहूयात की आपले आप्पे असे भाजलेत. हे पहा खूप छान असे भाजलेले आहेत. आता सर्व असे पलटून घ्या. खालच्या साईडने आप्पे असे भाजलेले आहेत आपले आणि पलटूनही घेतलेत आपण. आता हे आप्पे आपण काढून घेऊया. काढून घ्यायचे. पाहू शकता अगदी स्पंजी हे आप्पे झालेले आहेत. आता मी हे काढून घेते. हे आप्पे आपण काढूनही घेतलेत आणि खूप छान असे तयारही झालेले आहेत आपले आप्पे. नक्की ट्राय करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.